गाईस, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे मकर संक्रांती। तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि काल होती भोगी, तर मी भोगीसाठी भाज्यासुद्धा आणल्या होत्या, पण मी काल कुठलाच व्हिडिओ शूट नाही केला आणि त्यामुळे मी आज जो शनिवारचा व्हिडिओ तो मी आज पोस्ट केला। कारण मला ना काही कामं करायची होती, कारण ना मी ज्या म्युझिक वापरत होती तर त्याच्यामुळे मला कॉपीराईट क्लेम येत होता। त्याच्यामुळे मग मी खूप यूट्यूबमध्ये सर्च केलं वगैरे, ते कशामुळे काय तर ते सगळी मला माहिती आधी मिळवून घेतली। त्याच्यामुळे काल मी कुठलाच व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ क्लिप काढली नाही किंवा कुठला काही शूट नाही केलं। त्याच्यामुळे मी काल भोगीची भाजी केली, पण मला त्याचं काही दाखवता नाही आलं। सो या सगळ्या गोष्टी होत्या। तर काहीच आज मकर संक्रांती आहे, तर तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हो ना? आणि तुम्ही काय खातायत सांगा? हे बर्फी। ज्ञानेश आता चॉकलेट बर्फी खातोय। तर काल मी रात्री चॉकलेट बर्फी केली होती। जर ते डबा आणजा बरं। तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझी पूजा वगैरे झालेली आहेत वगैरे। आता मला म्हणजे सकाळी उठून मी झाडून वगैरे काढलेलं आहे, झाडांना पाणी वगैरे घातलेलं आहे। मला फक्त मॉप मारायचं आहे, म्हणजे लादी पुसायची आहे एवढंच। पण मी आधी नैवेद्याचं ताट वगैरे तयार करेल आणि मगच मी लादी वगैरे पुसेल। तर आज मला म्हणजे जेव्हा ही मकर संक्रांत असते तेव्हा मी तिळगुळ किंवा तिळपोळी याचं नैवेद्य दाखवते। तर मला आज तीळ पोळी याचं नैवेद्य दाखवायचं आहे। तर मी आधी नैवेद्य करेल, मग तो दाखवेल आणि मग मी बाकीच्या सगळ्या गोष्टी करेल। आणि मी काल रात्री चॉकलेट बर्फी केली होती। ही चॉकलेट बर्फी आहे। तर ज्ञानेशला चॉकलेट बर्फी अशी खूप छान आवडते आणि ही जी चॉकलेट बर्फी आहे तर तुम्ही जी बाहेर मार्केटमध्ये जी कॅडबरी मिळते तुम्ही त्यापासून सुद्धा करू शकतात, किंवा आपल्याकडे जे बोर्नव्हिटा असतं माहिती आहे तुम्ही त्यापासून सुद्धा करू शकता, किंवा कोको पावडर असते ना त्यापासून सुद्धा करू शकतात। एवढंच की तुम्हाला कोको पावडरमध्ये तुम्हाला साखर ॲड करावी लागेल। तर ही अशा प्रकारे ही बर्फी आहे, खूप छान आहे। आवडली तुला? हां, ज्ञानेशची खूप फेवरेट आहे, बेस्ट आहे। तर मी कधीही डीमार्टमध्ये गेली ना तर मी ना बोर्नव्हिटा आणते आणि त्यापासून मी छान मस्त हे चॉकलेट बर्फी तयार करते। खूप सिंपल प्रोसेस आहे आणि खूप दिवसांपूर्वी किंवा 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मी याची रेसिपीसुद्धा पोस्ट केली होती चॉकलेट बर्फीची। आणि तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये खूप सारे चॉकलेटसारखे अशा पावडर मिळतात, म्हणजे हॉर्लिक्स झालं, त्यानंतर बोर्नव्हिटा, त्यानंतर अजून लेडीजसाठी सुद्धा काहीतरी एक वेगळं नवीन निघालेलं आहे बोर्नव्हिटा, तुम्ही त्याचाही वापर करू शकता। एवढंच आहे की आपल्याला फक्त चॉकलेट पावडरचा वापर करायचा आहे, एवढं, बाकी दुसरं काही नाही आहे। त्याच्यामध्ये फक्त तो चॉकलेट फ्लेवर आला पाहिजे, बाकी आपण त्यामध्ये वरतून पिठी साखर किंवा साखर ॲड करू शकतो। या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे ज्ञानेशला खूप आवडतं। कधी मिल्क बर्फी, कधी चॉकलेट बर्फी मी त्यासाठी करून ठेवते, तो येता जाता खातो। सो या सगळ्या गोष्टी आहेत। तर मी आता पटापट जेवणाला सुरुवात करते। मी आधी नैवेद्याचं ताट तयार करते आणि नंतर मग सगळ्या बाकीच्या गोष्टी। मी सर्वप्रथम कुकर लावायला सुरुवात केलेली आहे। कुकरमध्ये मी 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, एक जाळीची प्लेट ॲड केलेली आहे, त्यामध्ये मी लिंबाची फोड ॲड केलेली आहे। तर मी तांदूळसुद्धा 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ते तांदळाचा डबा मी त्या कुकरमध्ये ॲड केलेला आहे। आता ही जी चण्याची डाळ आहे, तर ही चण्याची डाळ मी सकाळी भिजत टाकली होती, तर तीही 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मग परत कुकरच्या डब्यामध्ये ॲड करून त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून मी हा जो डबा आहे हा मी कुकरमध्ये ठेवलेला आहे। त्यावरती झाकण ठेवून त्यावरती मी परत कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून मी 4 शिट्ट्या देणार आहे। आता इथे मी वाटणाची तयारी करते, कारण मला कटाचा सार करायचा आहे। कटाचा सार करण्यासाठी मी इथे खोबरा भाजून घेतलेला आहे, त्यानंतर जिरासुद्धा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये मी खडा मसाला ॲड केलेला आहे। आता हा खडा मसालासुद्धा छान मस्त मी भाजून घेतलेला आहे। हे सगळं मी मंद गॅसवरतीच भाजून घेते। आता इथे माझा खडा मसालासुद्धा भाजून घेतलेला आहे। तर मी काही
काजू घेतलेले आहेत, त्याचेसुद्धा बारीक बारीक काप करून ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत. आता या फ्राय पॅनमध्ये थोडंसं ऑइल ॲड करून यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे. हा कांदासुद्धा मी छान व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. अगदी हलकं ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता हा कांदासुद्धा छान मस्त भाजून झालेला आहे. हा कांदासुद्धा मी एका प्लेटमध्ये ॲड करून थंड करून घेतलेला आहे. आता सर्वप्रथम इथे ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी हा जो सुका मसाला आहे म्हणजे खोबरं, खडे मसाला आणि काजू हे आधी सर्वप्रथम मी ग्राइंड करून घेणार आहे. तर इथे मी हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी तर जो कांदा भाजून घेतला होता तो कांदा मी यामध्ये ॲड करणार आहे. आता कांदा ॲड केल्यानंतर लसूण आणि कढीपत्ता हा सुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. खरं म्हणजे माझ्याकडे आलं नव्हतं त्यामुळे मी आलं नाही ॲड केलं. आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे वाटण मी पूर्णपणे नीळ असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये हे मी वाटण काढून घेतलेलं आहे. आता ही जी डाळ आहे ही डाळ पण मी छान व्यवस्थित अशी बॉईल करून घेतलेली आहे. आता ही जी डाळ आहे ही थंड करून घेतलेली आहे. आता या कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये मी थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे. आता ह्या डाळीमध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर ही जी डाळ आहे थोडी स्मॅश करून घेतलेली आहे, कारण मला कटाचा सार थोडा वाढवायचा होता. आता यामध्ये मी ही डाळ पण छान व्यवस्थित स्मॅश करून घेतलेली आहे. आता इथे एकीकडे ऑइल गरम झालेला आहे. तर मी ह्या कढईमध्ये 1 छोटा चमचा जिरा, 1 छोटा चमचा मी राई ॲड केलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता ॲड केलेला आहे. त्याचबरोबर मी इथे थोडीशी हळद ॲड केलेली आहे. हळद ॲड करून झाल्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केला. हा कांदा छान मस्त आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. यामध्ये मी अगदी 1.5 चमचा मीठ ॲड केलेलं आहे. मिठामुळे काय होतं, कांदा लवकर शिजतो. आता बारीक चिरलेला कांदा टोमॅटोसुद्धा मी ॲड केलेला आहे. छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. फ्राय करून झाल्यानंतर मी यामध्ये 2 चमचे मी यामध्ये गरम मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला लाल तिखट ॲड करायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट ॲड करू शकता. मी इथे 2 चमचे लाल तिखट ॲड केलेलं आहे. म्हणजे कमी जास्त तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही मसाला ॲड करू शकतात. आता यामध्ये मसाला ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर मी यामध्ये वाटण ॲड केलेलं आहे. हे वाटणसुद्धा मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. आता हे जे वाटणाचं पाणी आहे, आता हे वाटण फ्राय करून झाल्यानंतर मी यामध्ये वाटणाचं पाणी असतं ते सुद्धा ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा परत फ्राय केलेलं आहे. आणि फ्राय केल्यानंतर मी झाकण ठेवून मी 10 मिनटं मंद गॅसवरती हे वाटण छान मस्त तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती छान मस्त शिजवून घेतलेलं आहे. एक प्रकारची तरी आलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आता ही जी डाळ आपण बॉईल करून घेतली होती, चण्याची डाळ म्हणजे कटाचं सार, तर म्हणजे जो सार आहे चण्याच्या डाळीचं जे पाणी आहे ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 10 मिनटं उकळी आणून द्यायची आहे. आता इथे व्यवस्थित उकळी आलेली आहे, तर इथे आपला कटाचा सार रेडी आहे. यामध्ये मी छान मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर इथे आपलं कटाचा सार छान मस्त रेडी झालेला आहे. आता मी इथे वांगा घेतलेला आहे. वांग्याचे मी बारीक बारीक असे काप करून घेणार आहे. तर पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि वांग्याचे असे गोल काप करून मी या पाण्यामध्ये ॲड केलेले आहे. तर आता हे वांगे मी पाण्यातून हे जे वांग्याचे काप आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मी थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा हळद, त्यानंतर 1 छोटा चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 छोटा चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे. व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी रवा घेतलेला आहे. तर मी हे जे काप आहेत हे असे रव्यामध्ये छान मस्त मी पूर्ण कोट करून घेणार आहे. आणि मी इथे ऑमलेट पॅनमध्ये मी छान मस्त ऑइल ॲड करून हे जे वांग्याचे जे काप आहेत मी छान मस्त दोन्ही साईडून छान मस्त खरपूस असे फ्राय करून घेणार आहे. तर मी एक एक करून ह्या फ्राय पॅनमध्ये हे वांग्याचे काप ॲड करते.
तर माझे पूर्णपणे मी हे वांग्याचे काप ह्या फ्राय फ्रायमध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आता वरतून मी थोडंसं असं ऑइल ॲड करणार आहे, कारण हे जे वांग्याचे काप आहे किंवा हा जो रवा आहे हा तेल ऑब्झर्व करते, त्यामुळे मी थोडं यामध्ये ऑइल ॲड करते. दोन्ही साईडून मी छान मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे 10 ते 15 मिनटं. नंतर झाकण ठेवून परत आपल्याला 10 मिनटं मंद गॅसवरती हे असंच ठेवून द्यायचं आहे. हे छान मस्त कुरकुरीत होतात आणि खूप छान लागतात. आणि मी वरतून अशी कोथिंबीर सर्व केलेली आहे, खूप छान लागतं असं. आता इथे मी तीळ घेतलेले आहेत, तर आता आपण तीळ पोळी करतो आहे. तीळ पोळी करण्यासाठी हे जे तीळ आहेत आपल्याला मंद गॅसवरती छान मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेतल्यानंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेले आहेत. आता हे जे तीळ आहेत हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे तीळ ग्राइंड करून घ्यायचे आहेत. तर मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकता, पण गूळ थोडं कमी घ्या. तर मी यामध्ये 1 वाटी गूळ ॲड केलेला आहे. म्हणजे इथे तुम्ही जर 1 वाटी तीळ घेत असाल तर त्याच्यात थोडं कमी म्हणजे पाऊण वाटी तुम्ही गूळ घेऊ शकतात. तर मी अशा प्रकारे हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता याची छान मस्त अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. आता इथे मी कणिक मळून घेणार आहे. कणकेसाठी मी इथे पाव किलो बेसन पीठ घेतलेला सॉरी आपलं याचं मैदा घेतलेला आहे पाव किलो. आणि या पाव किलो मैद्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जसं कणिक मळून घेतो तसं आपलं हे कणिक मळून घ्यायचं आहे. तर मी इथे अशा प्रकारे थोडं पाणी ॲड करून हे कणिक व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता हे कणिक मळून घेतल्यानंतर असं बोटाच्या साहाय्याने याला छान मस्त असे बारीक असे होल पाडून घ्यायचे आहेत. आता होल पाडून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. मी अगदी छोट्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर ह्या होळ्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी पसरून ॲड करायचं आहे. पाणी पसरून ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं ऑइलसुद्धा ॲड करायचं आहे. तर मी ते ऑइल घेतलेलं आहे, अगदी थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल ॲड केल्यानंतर हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून. तर मी ते एक डबा ठेवलेला आहे, झाकण ठेवून आपल्याला 1 तास हे पीठ असंच ठेवायचं आहे. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ छान मस्त मऊ असं झालेलं आहे. आता हे पीठ मी छान व्यवस्थित मळून घेणार आहे. व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण मळून घ्यायचं हे पीठ. तर इथे मी अशा प्रकारे हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, याचा गोळा करून घेतलेला आहे. आता आपल्या ह्याच्यात तीळ पोळ्या करायच्या आहेत. इथे मी तवा ठेवलेल्या तव्यावरती मी तूप घेतलेलं आहे. आता आपल्याला तूप थोडं मेल्ट करून घ्यायचं आहे. इथे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे. छान व्यवस्थित आपल्याला हा जो कणकेचा गोळा आहे छान व्यवस्थित हे करून या गोळ्यामध्ये आपलं हे जे सारण आहे हे सारण आपल्याला छान मस्त भरून घ्यायचं आहे. या कणकेची अशी वाटी तयार करून घ्यायची आपल्याला. आणि कणकेची वाटी तयार करून घेतल्यानंतर या वाटीमध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि छान मस्त असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि गोळा तयार करून घेतल्यानंतर आपल्याला छान मस्त अशी ही तिळपोळी लाटून घ्यायची आहे. तर खाली आज मी ओट्यावरतीच ठरवलं की पुरणपोळी आज ओट्यावरतीच लाटायची, म्हणून मी खाली ओट्यावरती ओटा आधी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि त्यावरती मी पीठ छान मस्त पसरून घेतलेलं आहे. आणि तिळपोळी करताना आपल्या हाताच्या साहाय्याने ही पोळी थोडी मोठी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर आता मी ही जी पोळी आहे छान मस्त लाटण्याच्या साहाय्याने मी छान मस्त आणि थोडंसं पीठ ॲड करून मी हे पोळी आता व्यवस्थित मी लाटून घेणार आहे. तर इथे माझ्या बाजूला ज्ञानेशसुद्धा आहे. तर ज्ञानेशला सुद्धा तिळपोळी करायची आहे आणि तो सुद्धा तिळपोळी करतोय. एकीकडे मी गॅस चालू ठेवलेला आहे म्हणजे तवा गरम होईल. तर मी इथे अशा प्रकारे पोळी छान मस्त व्यवस्थित लाटून घेतलेली आहे. आता ही जी पोळी आहे ही पोळी मी आता तव्यावरती टाकणार आहे. आपला तवासुद्धा गरम झालेला आहे. आता ह्या तव्यावरती मी ही पोळी ॲड करते. सर्वप्रथम तव्यावरती ही पोळी ॲड करण्यापूर्वी आपल्याला थोडंसं तूप या तव्याला लावून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती आपल्याला ही पोळी ॲड करायची आहे म्हणजे ट्रान्सफर करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला
कडाकडांनी थोडं तूप सोडायचं आहे वरतूनसुद्धा. आणि ही जी पोळी आहे आपल्या दोन्ही साईडून खूप छान मस्त अशी आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. मी पुन्हा एकदा यावरती मी तूप ॲड करणार आहे. खूप सारं तूप ॲड करून ही पोळी छान मस्त अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आपण यामध्ये खूप सारं असं तूप म्हणजे साधारणपणे 3 ते 4 चमचे तूप ॲड केल्यानंतर ही पोळी खूप छान मस्त फुगते आणि खरपूस अशी ही आपली तिळपोळी तयार होते. तुम्ही बघू शकता इथे आपली ही तिळपोळी छान मस्त अशी फुगलेली आहे, अशी टम्म फुगते. तर इथे आपली तिळपोळी छान मस्त रेडी झालेली आहे. आता मी ही जी तिळपोळी आहे ही तिळपोळी मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. दोन्ही साईडून आपल्याला छान मस्त अशी खरपूस ही तिळपोळी भाजून घ्यायची आहे. तर इथे मी अशा प्रकारे ही तिळपोळी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आता मी अशा प्रकारे सर्व तिळपोळ्या करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी सर्व अशा तिळपोळ्या इथे करून घेतलेल्या आहेत. तर आणि ह्या ज्या तिळपोळ्या आहेत ह्या खूप सुंदर छान लागतात. तुम्ही गरम गरम जर खाल तर खूपच छान असतात आणि खूप छान लागतात. आणि जर थंड झालं तर तुम्ही त्या गरम करून खा. तर इथे अशा प्रकारे माझं जेवण छान मस्त रेडी झालेलं आहे. इथे आहे कटाचं सार. तर तुम्ही बघू शकता या कटाच्या सारात छान मस्त अशी तरी आलेली आहे आणि हा कटाचा सार राईसबरोबर खूपच छान लागतो. त्यानंतर इथे आहेत वांग्याचे काप. त्यानंतर इथे आहे स्टीम राईस आणि तुम्ही इथे बघू शकता इथे आहे तिळपोळी. तर इथे अशा प्रकारे हे जेवण छान मस्त मी व्यवस्थित रेडी करून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे मी छोटासा डबा घेतलेला आहे. या डब्यामध्ये मी ह्या तिळपोळ्या ॲड करून घेतलेल्या आहेत. या तिळपोळ्या 7 ते 8 दिवस खूप छान मस्त अशा राहतात. तुम्ही ह्या अशा एका स्टील डब्यामध्ये स्टोअर करून तुम्ही हा डबा फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला पोळ्या खायच्या असेल तेव्हा तुम्ही त्या गरम करून खाऊ शकतात. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. तर मी नैवेद्य वगैरे ठेवलेला आहे. तर आता मी ज्ञानेशला जेवायला वाढले कारण त्याला खूप भूक लागलेली आहे. तर तो तर छान मस्त म्हणजे हे ना मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे. वांगी छान मस्त त्याला फक्त स्वच्छ धुवून लाल तिखट ॲड करून छान मस्त फ्रायमध्ये फ्राय करून घेतले. तर आणि छान लागते. मी टेस्ट करून बघितलं. आधी प्रसाद ठेवला आणि त्यानंतर टेस्ट केलं. खूप सही लागते. फर्स्ट टाईम मी ट्राय केलं आहे. असं ना मनामध्ये ना खूप अशा नवीन रेसिपीज येतात. तर असं वाटतं की ट्राय करायला पाहिजे. तर असं सहज ट्राय केलं तर खूप छान लागतं. इथं आहे कटाचं सार आणि हा कटाचा सार आहे ना हा राईसबरोबर तर खूप सुंदरच लागतो. प्लस पुरणपोळीबरोबर किंवा तिळपोळीबरोबर खूप सुंदर छान असा लागतो. आणि तुम्ही ही तिळपोळी नक्की ट्राय करा. खूप सुंदर छान असे लागते. तर आता आम्ही दोघं पटापट जेवून घेतो आहे. आणि इथे ज्ञानीसुद्धा जेवायला बसला आहे. तर त्याला तिळपोळी आणि कटाचा सार खूप आवडतो. तर तो आधी तिळपोळी आणि कटाचा सार खातो आणि त्याची प्लेट अशी म्हणजे बोलतात ना म्हणजे अशी ठरवलेलीच आहे की नाही त्याला. आणि करतो मिकी माऊसचीच प्लेट घेतातच खातो तो ना. कसं झालं ज्ञानेश? आवडलं तुला? छान झालंय. असं आणि इकडे टी व्ही लावलंय असं आहे. हां अजून काय? नाही चल जे वाटावाट जेवून घे. तर गाईज
मी पण आता पटापट जेवण घेते. मलाही खूप भूक लागले, कारण तुम्ही आता बघू शकतात 2:45 वाजले. ह्यावेळेस आम्ही दोघंही झोपतो जेवून, पण आज खूप थोडा उशीर झालेला आहे. पण ठीक आहे, ओके. आता मी पटापट जेवण घेते, तुम्ही सुद्धा या जेवायला. तर आता तुम्ही बघू शकता आता 4 वाजलेले आहेत. 4 म्हणजे 4:15ला 5 मिनटं कमी आहेत. तर आमचं जेवण आवरलेलं आहे, जेवण झालेलं आहे. आणि आता आहे ना म्हणजे आम्ही ना तारक मेहता का उलटा चष्मा बघत होतो. तर ते बघता बघता खूपच उशीर झाला. आणि तारक मेहता का उलटा चष्मा हा खूप म्हणजे कॉमेडी आहे, बघायला खूप सुंदर छान वाटतं. बाहेर ऊन आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की नाही, ते छान मस्त ह्या अबोलीला फुलं आलेली आहेत. तर खूप बरं वाटतं. अबोलीच्या झाडाला फुलं आलेत त्या साईडच सुद्धा. तर आम्ही झोपून घेतो, थोडा वेळ आराम करतो, बघू संध्याकाळी. चला झोपायला. चला. चल तिकडे. चल झोप थोडा वेळ. ज्ञानेश चला. तर गुड इव्हिनिंग गाईज. तर माझं सगळं आवरलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता आता 7:30ला 5 मिनटं कमी आहेत. तर इथे मी व्यवस्थित म्हणजे दिवाबत्ती करून घेतलेली आहे. इथे सुद्धा मी तुळशीला दिवा लावलेला आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत. बाकी मी दुपारची भांडीसुद्धा आत्ता घासलेत. तर मी दुपारी थोडा कंटाळा केला. बाकी आज जेवणाला म्हणजे दुपारचंच आहे, बाकी काही नाही. बाकी तुम्ही बघू शकता की ज्ञानेश कोणत्या तयारीमध्ये. कुठे झालास? मी झाली तर आणि आता सायकलवरती पण आहे. हे तूच आहे. तुम्हाला समजलं का ज्ञानेश काय बोलला? तुम्हाला नसेल समजलं, मी तुम्हाला सांगते की ज्ञानेश बोलला आहे, मी चाललो काहीच उडवायला, मी चाललो सायकल चालवायला. तो बोलतो की मी काईट उडवला चाललो आहे. आणि काईट उडून झाला की सायकल. दाखव तुझे काईट दाखव. थोडं लांब उभं राहा ना, थोडं लांब उभं राहा. हां, ही त्यांची काईट आणि त्याला मोठपं तुझे काय का आवडले हो ना. मग जायचं. चला. आणि ज्ञानेश ना कालपासून माझ्या पाठीमागे लागलाय, चल ना चल ना. सकाळी पण बोलत होता तू चल ना, मला काईट कसं उडवतात दाखव म्हणून. तर खरं म्हणजे काईट सकाळी किंवा दुपारी उडवतात, पण आता संध्याकाळ झाले. पण ठीक आहे, अजून म्हणजे थांब ज्ञानेश, अजून म्हणजे त्याचं फर्स्ट टाईम तो पतंग उडवतो, त्याला पतंग उडवता येत नाही आहे. तर बघू, तरी पण एक प्रॅक्टिस म्हणून वगैरे म्हणून असं आहे. तर आता आम्ही पटापट खाली जातो पतंग उडवायला. तर इथे मी या जिन्याखाली इथे सायकल पार्क केलेली आहे. आता इथून ही जी सायकल आहे, मी सायकल बाहेर काढलेली आहे. ज्ञानेशजवळ जी काईट आहे ते मी माझ्या हातात घेऊन ज्ञानेश त्या सायकलीवरती बसून सायकल चालवायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं सुद्धा की ज्ञानेश सोसायटीमध्ये सायकल चालवू नको, सोसायटीच्या बाहेर पडला की मग सायकल चालव. नंतर त्याने फायनली पुढे जाऊन त्याने ब्रेक दाबला आणि वॉकिंग करत ही सायकल सोसायटीच्या बाहेर काढली आणि तो सायकलीवरती बसून सायकल चालवायला सुरुवात केली. आता सायकल चालवताना मी त्याच्या पाठीमागे वॉक करत होती. आणि इथे ही माझी स्कूटी आहे. या स्कूटीवरती मी ही काईट ठेवलेली आहे आणि इथे मी वाट बघते की ज्ञानेश येतो, ज्ञानेशच्या येण्याची वाट बघते. तर इथून ज्ञानेश आलेला आहे, तर तो पाठीमागे बघतो आणि पुढे सायकल चालवतो. मी त्याला ओरडून सांगितलं की बाळा पुढे बघ, पुढे बघून सायकल चालव, पाठीमागे बघून नको. आता सायकलवरती राऊंड मारल्यानंतर ज्ञानेशला काईट उडवायची होती. त्याचे खूप सारे प्रयत्न चालू होते, तो प्रयत्न करत होता, पण त्याला काईट काय उडवताच येत नव्हते. त्या मानाने तो खूपच लहान आहे. तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला समजेलच की काईट कशी उडवायची. आता ही काईट उडवता येत नाही, तर आता या काईटचं करायचं काय. तर ज्ञानेशने ठरवलं की ही जी काईट आहे ही सायकलला काईट बांधायची आणि जसं ज्ञानेश सायकल चालवेल तशी ही काईट उडेल. तर त्यानुसार मी सुद्धा ही जी काईट आहे ही सायकलला घट्ट बांधली आणि ज्ञानेशने सायकल चालवायला सुरुवात केली.
आणि त्यालाही खूप छान वाटलं, म्हणजे त्याला समाधान वाटलं, त्याला पतंग उडवण्याचं समाधान वाटलेलं आहे आणि त्याला खूप म्हणजे तो खूप खुश होता की तो सायकलीवरती बसून पतंग उडवतो, याचं त्याला समाधान होतं. मलाही खूप बरं वाटलं, कारण मुलांच्या आनंदामध्येच आपला आनंद वाटतो. मलाही खूप छान वाटलं आणि ती सायकल बघून सुद्धा. तर आम्ही आता घरी आलो आहोत आणि घरी आल्यानंतर ना ज्ञानेशला मी काईट घेतलं, पण त्याचा काही उपयोगच नाही झाला. म्हणजे मला असं वाटलं की त्याला उडवता येईल, पण त्याला नाही जमलं. तर ठीक आहे. आणि खाली म्हणजे पाहिजे एवढी अशी मोठी मुलं नव्हती की जेणेकरून ज्ञानेशला मदत करतील किंवा शिकवतील, असं काही नव्हतं. कारण ना कसं ना, मकर संक्रांती आहे, त्याशी खूप जण म्हणजे हळदी कुंकवाला जातात, काहीकांच्या घरगुती कार्यक्रम वगैरे असतात, त्यामुळे खाली एवढी कोणीही मुलं नव्हती पतंग उडवायला. तर सो आता मी आल्यानंतर हा पतंग छान मस्त असा वॉलला स्टिक केलेला आहे. तर मला खूप आवडतं असं वॉल म्हणजे वॉल डेकोरेट करायला. तर मी असं इथे हा जो काईट आहे हा वॉलला छान मस्त स्टिक करून घेतला आहे. आता मी ज्ञानेशचा इथे अभ्यास करून घेते, म्हणजे होमवर्क करून घेते. तर 2 मिनटं. तर तुम्ही बघू शकतात की ही ज्ञानेशची फेस्टिवल बुक आहे. जेव्हाही वर्षभरामध्ये जेही काही सण असतात तर ते सेलिब्रेशन झाल्यानंतर जेही काय असं जी ॲक्टिव्हिटी असते ती म्हणजे मुलांना करायची असते. तर तुम्हाला माहिती आहे आज मकर संक्रांती आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पोंगल. तर सेम तर ज्ञानेशला याला हे करायचं आहे, इथे कलर मारायचा आहे आणि मे बी इथे कॉटन स्टिक करायचं आहे, असं आहे. तर कलर करायचं इथे आणि बाकी इथे कॉटन हे करायचं आहे. आणि अजून हां एक हे झालं, अजूनही काहीतरी आहे त्याला. हां हे बघा हे फन हां लोहरी. तर हे सुद्धा तर हे सुद्धा जी इथे जे दिलेलं आहे त्यानुसार ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करावी लागेल. तर मी आता हे दोन्ही, हे लोहरी आणि हे पोंगल, हे मी दोन्ही त्याकडून करून घेते. हे आता नाही, हे 26 जानेवारी आहे त्याच्या रिपब्लिक डे दिवशी. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ना, तर ना इथे ना असा ऑरेंज कलर दिला आणि इथे मध्ये येल्लो कलर द्यायचा आहे. आणि ते हे जे आहेत ना, तर इथे आपल्याला ना स्टिक
ज्या आईस्क्रीम स्टिक असतात ना त्या इथे आईस्क्रीम स्टिक आपल्याला स्टिक करून घ्यायच्या आहेत. तर अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. तर इथे छान मस्त ऑरेंज कलरमध्ये येल्लो कलर आणि इथे मी अशा म्हणजे मी नाही ज्ञानेशनीच ह्या आईस्क्रीम मी फक्त त्याला आईस्क्रीम स्टिक कट करून दिल्या आणि फक्त इथे मी फेविकॉल लावले. बाकी ज्ञानेशनीच या आईस्क्रीम स्टिक केल्या. तर सेम असं हीच ॲक्टिव्हिटी आहे की ते आईस्क्रीम स्टिक करायच्या आहे. तिथे ऑरेंज कलर आणि मध्ये येल्लो कलर द्यायचा आहे. तर ही पहिली ॲक्टिव्हिटी झालेली आहे. आता दुसरी ॲक्टिव्हिटी करायची. दुसरी म्हणजे ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. तर त्यांनी सेम असं सांगितलेलं आहे की हे जे आहे तर या पॉटला पूर्ण कलर द्यायचा आहे. जसं त्याने इथं दिलं आहे तसं सेम इथे कलर द्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात ओपन म्हणजे हे दूध उकळते. तर दूध उकळते म्हणून त्यासाठी त्यांनी इथे सांगितलं की इथे तुम्ही कॉटन स्टिक करायचं आहे असं आहे. तर मी पटापट ॲक्टिव्हिटी करून घेते. ज्ञानेश कलर हे बघ इथे ना येल्लो कलर दे आधी. बघ इथे साईडला ऑरेंज कलर दे आणि मध्ये येल्लो कलर. तर ही दुसरी ॲक्टिव्हिटीसुद्धा ज्ञानेशने पूर्ण कंप्लीट केले. तर सेम इथे हा जो पॉट आहे या पॉटला इथे कलर द्यायचा आहे आणि इथे जे आहे व्हाईट कलरचं इथे कॉटन स्टिक करायचं आहे. तर ज्ञानेशने इथे कॉटन स्टिक केलेलं आहे. तर हां कलर पण केलं आहे. तशा 2 ॲक्टिव्हिटी ज्ञानेशला सांगितल्या होत्या. हां इथे मी व्हाईट पण खाली लावलं आणि मग म्हणजे कलर केला आणि मग वरती कॉटन लावला. तर ही एक ॲक्टिव्हिटी पूर्ण झाले. तर आणि ही जी ॲक्टिव्हिटी म्हणजे 3 ॲक्टिव्हिटी होत्या. म्हणजे लोहरी होती त्यानंतर पोंगल आणि हे काईट. तर हे जे काईट ही जी ॲक्टिव्हिटी होती ही त्याच्या स्कूलमध्येच कंप्लीट करून घेतली होती. बाकी 2 घरी करायच्या होत्या. तर आणि हे जी बुक असते ना ही फक्त ॲक्टिव्हिटीसाठीच फक्त घरी देतात. बाकी ही जी स्कूल आहे ना ही जी बुक आहे ना ही उद्या आता आज मी ज्ञानेच्या बॅगमध्ये ठेवून देईल. बाकी उद्या त्याच्या टीचर काढून घेतील आणि हे चेक करतील आणि ही बुक स्कूलमध्येच राहील. तर जेव्हा सण असतात ना तेव्हा फक्त ते मुलांच्या बुकमध्ये ही बुक ठेवून देतात आणि मग ही आपले असे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्ण करायच्या आणि परत मुलांच्या बॅगेत ठेवून द्यायच्या आणि मग जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा टीचर काढून घेतात बुक. त्यामुळे ह्या ज्या बुक्स आहेत ह्या टीचरकडेच राहतात. असे फक्त सण असे ना त्या दिवशी त्याच्या 1 किंवा 2 दिवस अगोदर ते फक्त मुलांच्या बॅगेत ह्या बुक ठेवून देतात असं आहे. फक्त ॲक्टिव्हिटीसाठी ह्या बुक फक्त मुलांना मिळतात असं आहे. तर आज म्हणजे ज्ञानेच्या 2 ॲक्टिव्हिटीज मी पूर्ण करून घेतलेल्या आहेत. तर हाच ज्ञानेचा होमवर्क आहे असे. बाकी आज काहीच होमवर्क नाही कारण तरी ज्ञानेची फ्रायडेलाच एक्झाम संपली होती. तर या अशा 2 ॲक्टिव्हिटीज आहेत. तर गाईज आता आम्ही जेवून घेतो. इकडे बघ ज्ञानेश काय चाललंय तुझं. आणि मी ज्ञानेशला ना अजून एक ही बुक आणली होती. ही खूप जुनी बुक आहे म्हणजे तर जुनी म्हणजे आताच गेल्या वर्षी आणली होती. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की ना अशा प्रकारे हे बघा हा ट्रॅक्टर आहे. तर अशा प्रकारे मी ज्ञानेशला ही ड्रॉइंगची तर हे सगळं ज्ञानेशने केलेलं आहे. तर तो करतो त्याला आवडतं करायला. तर बाकी हे सगळं करायचं आहे तर आता तो करून घेतो वगैरे. तर सिम्पल मी त्याला फक्त असं डॅश किंवा डॉट असं करून देते. बाकी तो त्याला पूर्ण जॉईन करतो आणि कलर मारतो असं आहे. तर आता तो पूर्ण आता हे करणार आहे ट्रेन करणार आहे आणि स्कूटर. तर गाईज या सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर गाईज मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. गुड नाईट. से गुड नाईट. बाय बाय.